रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्व? तर आज आपण बनवतोय मँगो श्रीखंड। तर बघा इथं मँगो श्रीखंड किती छान झालेले आहे। तर तुम्हाला वाटत असं हे आंब्यापासून केलं, पण आंबा श्रीखंड नाहीये, म्हणजे आम्रखंड नाहीये, हे आहे मँगो श्रीखंड। तर मँगो श्रीखंड कसं बनवायचं आज गौरीच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत। तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि मँगो श्रीखंड बनवायला घेऊया। आपण बनवतोय मँगो श्रीखंड। तर इथं श्रीखंड बनवण्यासाठी मी घेतले 2 डबे दही घेतलं। आता आपण ते उपरण्यात बांधून घेऊया। इथे मी एक छोटीशी टोकरी घेतली, त्याच्यात उपरणं ठेवले, कॉटनचं उपरणं आहे। तर त्याच्यात आता आपण दही घालून घेऊया। उपरणं शक्यतो ओलं करून घेतलं तरी चालतं। आपण इथं सर्व दही याच्यात काढून घेऊया। थोडंसं इरजनसाठी ठेवायचंय। तर आता हे दही आपल्याला बांधून ठेवायचंय पूर्णपणे। एक पूर्ण बाउल भरून दही हे आपल्याला हे पूर्ण एक रात्रभर किंवा एक दिवसभर पूर्ण असं बांधून ठेवायचं असतं। त्याच्यातलं जोपर्यंत पाणी निचरत नाही तोपर्यंत आपल्याला दही श्रीखंड बनवता येत नाही। तर आता हे आपण कॉटनच्या कापडमध्ये बांधून घ्यायचं नीट व्यवस्थित। मी मागच्या वेळेस पण श्रीखंड केलं, त्यावेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं काय श्रीखंड बांधण्यासाठी, दही बांधण्यासाठी काही एवढं विशेष नाहीये, पण ज्यांनी बघितलं नाही त्यांच्यासाठी पण आहे। आणि आपण मँगो श्रीखंड बनवतो, तर ते मँगो श्रीखंड बनवण्यासाठी रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत बघा। आता हे आपण बाहेर असंच बांधून ठेवणार आहोत, पडवीत वगैरे बांधून ठेवायचं, गॅलरीत, झाडाला वगैरे। तर आता हे आपण असंच बांधून देऊया। तर इथे बघा मी असं दही बांधून घेतलेलं आहे। आता आपण हे उद्या सकाळपर्यंत असंच ठेवणार आहोत, म्हणजे याच्यातलं पूर्ण पाणी निघून जाणार आहे। रात्रीचं जर बांधलं तर रात्रभर ठेवायचं, सकाळी जर बांधलं तर संध्याकाळपर्यंत ठेवायचं। तर आता आपण हे उद्या सकाळपर्यंत असंच ठेवणार आहोत। तर इथे बघा आपल्याला श्रीखंडाचं दही बांधलेलं पूर्ण पाण्याला निघून गेलेलं आहे। आता आपण ते सोडून घेऊया आणि मँगो श्रीखंड बनवायला घेऊया। आपण मँगो श्रीखंड कसं बनवणार आहे ते पूर्ण व्हिडिओ बघा। बिना आंब्याचं मँगो श्रीखंड कसं बनतं ते बघणार आहोत। तर चला श्रीखंड बनवायला घेऊया। तर इथे बघा मी श्रीखंड सोडून घेतलेलं आहे। आता आपण इथं एक छोटंसं पातेलं घेतलं, त्याच्यात घालून घेऊया। उलट करून द्यायचं उपरणं। इथं पूर्ण आपल्याला दही याच्यात निघून आलंय बघा, किती छान झालेलं आहे, पूर्ण पाणी निघून गेलं। आता आपण मँगो श्रीखंड बनवतोय। आता आपल्याला इथे मँगो श्रीखंड बनवायचं म्हणलं, एक तर त्याला आंबा पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काहीतरी आंबा व्हिनेगर असलं तरी चालतं, आणि तिसरं म्हणजे हे आहे चॉकलेट, मँगो चॉकलेट। तर आता आपण या चॉकलेट पासून मँगो श्रीखंड कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर हे आपल्याला पूर्ण चॉकलेट फोडून घ्यायचे आणि फोडून थोडीशी बारीक करून घ्यायचे आणि याच्यात मिक्स करायचे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा। तर आधी एकदा आपण पूर्ण चॉकलेट फोडून घेऊया। एकदा आपण इथं पूर्ण चॉकलेट फोडून घेऊया। तर इथं पूर्ण चॉकलेट मी फोडून घेतलेले आहे बघा, काही शिल्लक ठेवलेले आहेत। तर इथं 10 ते 11 मी चॉकलेट घेतलेले आहेत। ते आपल्याला खलबत्त्यामध्ये टाकून थोडेसे साखर टाकून किसून घ्यायचे, मग मिक्सरला बारीक करून घ्यायचे। त्याच्यात थोडीशी 1 चमचा साखर घालायची आहे। एक चमचा साखर घालतो याच्यात। तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला थोडंसं बारीक झालेलं आहे। तर आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओतून घेतलं, त्याच्यात अजून 1 चमचा आपल्याला साखर घालायची आहे। बाकीचे आपण पिठी साखर घालणार आहोत, पण हे बारीक करण्यासाठी गरजेचं आहे साखर घालणं। इथे बघा
पावडर एकदम बारीक झालेली चॉकलेटची. आता आपण ती याच्यात घालून घ्यायची. आपल्याला याच्यात सुंठ वेलचीची गरज नाहीये. आणि इथं आपल्याला दही ज्याप्रमाणे वाटी बिट्टी भरून माप करून घ्यायचं त्याप्रमाणे आपल्याला इथं साखर घालून घ्यायची आहे. तर आता आपण इथे पिठी साखर घालून घेतो याच्यामध्ये. तर 1 वाटी दही आहे, आपण 1 वाटी साखर घालणार आहोत. इथे मी 1 वाटी बारीक साखर घेतली, पण याच्यात थोडेसे गोळे म्हणून मी मिक्सरला फिरून घेते. इथे मी मिक्सरला फिरून घेतली. आता पूर्णपणे साखर आपल्याला याच्यात घालून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर समजा मोठं ज्युसर असेल तर त्याच्यात तुम्ही करू शकता, पण मी ज्युसरमध्ये असं करत नाही. माझ्याकडे पण आहे, पण खूप त्याला श्रीखंडाला तूप असतं आणि श्रीखंड खूप नासपूस होतो म्हणून मी त्याच्यात करत नाही. डायरेक्ट याच्यातच मिक्स करून घ्यायचं. आता याच्यात चमच्याने आपल्याला असं हलवायचं जोपर्यंत ते गरेदार होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं. आता आपण हे हलवून घेऊया. इथे बघा, आता आपल्याला हे फेटून घ्यायचंय. त्याच्या आधी आपल्याला थोडासा कलर घालायचा याच्यामध्ये. फ्रूट कलर आहे, केशरी कलर थोडासा घालून घ्यायचा आहे. इथे मी थोडासा कलर घेतलाय, तो घालून घेतोय. आता चांगलं फेटून घ्यायचं चमच्यानी. इथे मी 1 चमचा घेतला, त्याच्याने चांगलं असं फेटून घेणार आहोत आपण. इथे बघा आपल्याला मँगो श्रीखंड तयार आहे. अशा प्रकारे मी एकदम पूर्ण फेटून घेतलंय त्याला चमच्यानी. आणि बघा किती गरेदार झालेलं आहे, किती छान पण झालेलं आहे. आणि चॉकलेटमुळे वास पण खूप छान येतोय त्याच्यावर. बघा इथे किती छान आपल्याला मँगो श्रीखंड झालेलं आहे. एकच नंबर गरेदार, पूर्ण फेटायला पण खूप छान. चमचा हा माझ्याला फेटायचाच आहे. मी दरवेळेस श्रीखंड बनवत असते, तर खूप छान होतं. तर बघा आपण आता या डब्यामध्ये काढून घेतोय. श्रीखंडाचा डबा आहे तो. आता उन्हाळा चालू आहे, मुलांना घरी श्रीखंड पाहिजे असतं, तर मी सारखं 2 दिवसाआड बनवत असते. तर म्हटलं चला आजच्या मँगो श्रीखंड आज तुमच्या संग शेअर करूया. याच्या आधी मी तुम्हाला श्रीखंड दाखवलं होतं कसं बनवायचं म्हणून घरच्या घरी. तर हे घरच्या घरी आपल्याला आंबा न वापरता मँगो श्रीखंड तयार आहे. तर एक बघा किती छान झालंय, किती लाजवाब झालेलं आहे, एकच नंबर झाले. बघा किती छान श्रीखंड झालेलं आहे. कलर पण बघा किती छान आलेला आहे त्याला. जसं आपण दुकानातून आणतो तशा प्रकारे आपल्याला श्रीखंड तयार आहे. आता आपण थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून देऊया थंड व्हायला. तर तुम्हाला आजची माझी श्रीखंडाची रेसिपी कशी वाटली, कशी नाही, नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा. आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.